भारतीय समुदायाने पुढाकार घ्यावा असं आवाहनही त्यांनी केलं। काँग्रेस सरकारच्या काळात नक्षलवादामुळे विकासाला खीळ बसली, मात्र रालोआ सरकारने सुरक्षा दलांच्या सहाय्याने नक्षलवादाचा बिमोड करत नक्षलग्रस्त भागात विकासाची गंगा पोचवली असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे। छत्तीसगडमधील जगदलपूर इथे केंद्रीय विभागीय परिषदेच्या उच्चस्तरीय बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते। नक्षलवाद्यांनी विकास कार्यात अडथळे आणले, मात्र हिंसाचार कुठल्याही समस्येचा तोडगा नाही असं त्यांनी सांगितलं। छत्तीसगडमधील बस्तर जिल्हा आता नक्षलमुक्त होऊन विकासाची फळं आता इथे पोचत आहेत असं ते म्हणाले। माहौल बंदूकों के साए में जीवन जीने का औथार आज समाप्त होकर एक मुक्त सांस पूरा बस्तर ले रहा है। हम सब के लिए ये बड़ा आनंद का विषय है कि बस्तर नक्सल मुक्त हो गया है। 31 मार्च 2026 की जो तिथि तय हुई थी, उसके पहले देश से नक्सलवाद का संपूर्ण उन्मूलन हो चुका है। अमित शहा यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय विभागीय परिषदेच्या 26व्या बैठकीत उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, उत्तराखंड आणि छत्तीसगडचे मुख्यमंत्री सहभागी झाले होते। केंद्रीय गृह सचिव, गुप्तचर विभागाचे संचालक, चारही राज्यांचे पोलीस महासंचालक यांच्यासह वरिष्ठ पोलीस आणि प्रशासकीय अधिकारीही या बैठकीला उपस्थित होते। यानंतर